करतोय ओमकार हत्ती? काही तसं करत नाही, फिरतोय, खातोय, देवाच्या इथे येतो, इथे थांबतो, नदीमध्ये जातो, आंघोळ करतो, परत फिरतो, परत येतो. 7 दिवस झाले आज पुरे, मंगळवारपासून आज सोमवारपर्यंत पुरे 7 दिवस तो येतोय. आता सकाळी येऊन गेलाय. पण कुणाला हानी कुणाला कधीच हानी करत नाही इकडे. 7 दिवसात तर काय माहीत नाही. पण ते कसं शेवटी लोकांची काही भीती असते थोडी. भीती म्हणजे कोणाला मारेल काय मारेल म्हणून भीती. अजून काय मारला नाही ते. शेती वगैरे खातो, हम्म. नाचणं, कणसं, केळी वगैरे काही गोष्टी आहेत ते खाऊन जातोय, समजलं. बाकी काय करत नाही तो. काल काल काहीतरी गंडेल लावले म्हणजे ते इकडे नाही लावलं, काल नाही ते, 2 दिवसापूर्वी. अगोदर. ते तिकडे त्या बाजूला इन्सुली त्या साईड. हा 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 हा. ते गंडण म्हणजे काही लोक त्या बाजूला लावतात ना, शेती भाती आहे म्हणून आपल्या लोक ह्याच्या एरियात जाऊ दे म्हणून काय कर. इथे आमचे लोक कोण काय करत नाही. आता कुठं आहे तो? आहे इकडे पण खाली आहे, तिकडे जावं लागेल. येईल तो संध्याकाळी इथेच. हो हो 100% येणार. मग गेली 7 दिवस इथंच येतोय? 7 दिवस इथे येतो. अरे वा. 7 दिवस. आज सकाळी आला, रोज येतो, सकाळ संध्याकाळ. काका काय आम्ही आता बघत आहोत की जिथं मंदिर आहेत किंवा मंदिरं आहेत किंवा तुळशी आहेत हो. त्यांच्या बाजूलाच तो येतोय. जास्त तुम्हाला काय वाटतं याच्या म्हणजे संदर्भात? काहीतरी देवाचं असेल त्याच्या मागे काहीतरी. आता काल इथे प्रत्यक्ष समोर उभा राहिला, हा. सोनवर केली, खाली केला आणि आंघोळीला गेला तो. हो हो. परत संध्याकाळी आला. ते चालूच आहे त्याचं चक्र. इथून कुठे दूर गेला तरी परत तो येतोय इथेच. टोटल 7 दिवस, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि आज सोमवार. आज आला, सकाळी येऊन गेला. 8:30 वाजता बरोबर आला होता. 8:30 वाजता. हो. मग आता आंघोळला किंवा विश्राम करत आहे? तिथून आंघोळी केली त्याने. हा. तिथून तो तिकडे पलीकडे तर बागातून असा तिकडे आराम करतोय, बसला आहे तिकडे खाली बसलेला आहे. हा. तिथे ते वन विभागवाले आहेत, ते सोडत नाही पुढे लोकांना, हम्म. का झोपल्यामुळे तो आहे आरामशीर. ओमकार हत्ती जी देव आईश्वर प्रसन्न म्हणून जे मंदिर आसा त्या मंदिराच्या कुशीक गायलेलें आसा. आणि हांव जो आतां आसा थंयच्यान ना म्हटलें जाल्यार एक 10 मिटराचेर ओमकार हत्ती आसा. लोक हांगा भरपूर मोठ्या प्रमाणात जमलेले आसात पळोवच्या खातीर. पण कोणाकच आजून पर्यंत अशा पद्दतीची हानी केन्ना करूंक ना अशें तेंचें म्हणणें आसा. एकंदरीत ओमकार हत्ती गेली 8 दीस ह्या वाठारान आसा. ह्या वाठारान आसतना सुद्दां काही लोकांचें अशें म्हणणें आसा की आमकां केन्नाच कोणी हत्तीन आमकां त्रास करूंक ना आणि त्याच्यामुळे त्याच्या स्वागतासाठी हे लोक सगळे जमलेले आसा अशी परिस्थितीन हांगा दिसतात सगळे. ओमकार ना म्हटल्यार बिंदास्त ह्या गांवांत आरामात रावता, न्हिजता. बाजूची जी न्हंय आसा त्या न्हंयेन आरामात ते आंघोळमीत करून पुन्हा परत एकदा हांगा देवळाच्या बाजूक येता. तांचे खूब जाणांचे गांवकारांचें मत आसा की ओमकार हत्ती जो हांगा जी मंदिरां आसा, ल्हान ल्हान घुमटे आसात त्या घुमट्यां कडेन वचून तांचें दर्शन घेवप, तांचे कडेन रावप अशा पद्दतीचे सिच्युएशनान ओमकार हत्ती रावलेलो आसा. तांचें म्हणणें आसा की एका अर्थान गणपतीच ह्या गांवांत पावलेलो आसा आणि त्याच्यामुळे आमी गणपतीचें दर्शनच एकंदरीत घेता गेले 7 दीस 8 दीस अशें तांचें म्हणणें आसा. ओमकार हत्तीक जे हांगासले ग्रामस्थ आसात ते एका मिटराच्या अंतराचेर उबे रावन तांकां एका वाटेन व्हरपाचो प्रयत्न करता आणि ओमकार ती गाडी उडोवं नाका, ते उदक उडोवं नाका अशा पद्दतीन जर सांगलें जाल्यार सुद्दां तो आयकता. अशा पद्दतीचो आमी जेका मानसोळो म्हणटा अशा पद्दतीचो मानसोळो हत्ती हांगा जाल्लेलो आसा. पेडण्याच्यान विनोद मेथर. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.